Co-presented by Vimal. बोलो जुबान केसरी. शिवसेना पक्ष आणि चिन्हा प्रकरणी आज सुप्रीम कोर्टात सुनावणी. ठाकरेंचे वकील कपिल सिब्बल आजही युक्तिवाद करणार. अंतिम टप्प्यातील सुनावणीत शिंदेंच्या वकिलांच्या युक्तिवादाकडेही लक्ष. राजकीय परीक्षेत शिवसेना पास होईल, संख्याबळ आपल्याकडे जास्त. कोर्टात आपली बाजू मांडू तेव्हा विरोधकांची तोंड बंद होतील. शिंदेंकडनं पक्षातील सर्व नेत्यांना सबुरीचा सल्ला, सूत्रांची माहिती. मंत्र्यांनी घेतलेले निर्णय आता मुख्यमंत्र्यांना बदलता येणार. महाराष्ट्र शासन कार्यपद्धती नियम 2026 ची अधिसूचना जारी. सार्वजनिक हिताच्या दृष्टीनं कोणत्याही मंत्र्यांच्या निर्णयात हस्तक्षेपाचा मुख्यमंत्र्यांना कायदेशीर अधिकार. माझ्यावर महाराष्ट्राची जबाबदारी, मी इथेच राहणार. दिल्लीत पंतप्रधानांच्या भेटीनंतर मुख्यमंत्री फडणवीसांचा पुनरुच्चार. 21 ऑगस्टला केंद्रीय मंत्रिमंडळाचा विस्तार होण्याचीही शक्यता. दिल्लीतील कॅबिनेट अतिशय अकार्यक्षम. उत्तम कॅबिनेटसाठी मोदींना फडणवीसांची गरज. मोदी फडणवीस भेटीवर संजय राऊतांचं विधान. फडणवीसांना आता राष्ट्र की पुकार है, असंही वक्तव्य. पंतप्रधान नरेंद्र मोदी 16 ऑक्टोबरला बारामती दौऱ्यावर येणार. मोदींच्या हस्ते विद्या प्रतिष्ठान प्रेरणास्थळ वास्तूचं उद्घाटन होणार. शरद पवारांची पत्रकार परिषदेत माहिती. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस उद्या नाशिक दौऱ्यावर. कुंभमेळा नियोजनासंदर्भात आढावा घेण्याची शक्यता. कुंभमेळ्याचं काम आणि रस्त्यावरील खड्ड्यांविरोधात सध्या रोष कायम असताना दौऱ्याला महत्त्व. गणेशोत्सवापूर्वी रस्ते खड्डेमुक्त करा. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंचे सर्व महापालिकांना कडक आदेश. सुरक्षित प्रवासासाठी वेळबद्ध नियोजन करा, अन्यथा कडक कारवाईचा इशारा. भाजपच्या केंद्रीय नेतृत्वाकडनं विनोद तावडे यांच्यावर मोठी जबाबदारी. तावडेंची उत्तर प्रदेश विधानसभा प्रभारीपदी नियुक्ती. भ्रष्टाचारी नवऱ्याला वाचवण्यासाठी भाजपात गेलेल्या बाई राहुल गांधींवर आरोप करतात. भ्रष्टाचारी नेत्याची बायको राहुल गांधींवर बोलते. चित्रा वाघ यांचं नाव न घेता वडेट्टीवारांची टीका. धाराशिवमध्ये सरनाईकांच्या रिसॉर्टसाठी गोरगरिबांच्या दुकानांवर कारवाईचे आदेश. काँग्रेसच्या हर्षवर्धन सपकाळांचा गंभीर आरोप. सरनाईकांनी 20 एकर जागा घेतल्याचा सपकाळांचा दावा. मराठा आणि कुणबी एक होऊ शकत नाहीत. ओबीसींच्या 378 जाती असलेल्या कळपात येऊन काय कराल. ओबीसींवर घाव घातला जात असल्याचा वडेट्टीवारांचा आरोप. चाकण एमआयडीसीच्या धर्तीवर राज्य सरकारचं मोठं पाऊल. एमआयडीसीमध्ये टप्प्याटप्प्यानं इंडस्ट्रियल टाउनशिप ऍक्ट लागू होणार. उद्योजकांच्या अडचणी दूर करण्यासाठी मोठा निर्णय. Co-presented by Vimal. बोलो जुबान केसरी.